नमस्कार मित्रांनो, मी ब्रह्मन मोरे आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो। बघा, नगर परिषद भरती अंतर्गत नुकताच एक परिपत्रक जारी झालं। या परिपत्रकामध्ये की नगर परिषदचे 13,483 पद, लक्षात घ्या 13,483 पदे रिक्त आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ संपूर्ण माहिती की नेमकं नगर परिषद पात्रता काय असणार आहे, त्याच्यावर पगार किती असतो, त्याचबरोबर याचा अभ्यासक्रम काय आणि नेमकी अपेक्षित जाहिरात येणं कधीपर्यंत जाहिरात येऊ शकते, या बाबतीत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बघा, सुरुवातीला परिपत्रक आलं तर यामध्ये सांगताना की किती जागा रिक्त आहेत तर नगर परिषद अंतर्गत 2025 च्या 28 फेब्रुवारी 2025 चा एक माहितीच्या अधिकारानुसार प्राप्त माहितीनुसार की 18,069, लक्षात घ्या 18,869 पदे काय हे रिक्त आहेत। मग हे रिक्त पदे कोणते आहेत तर हे रिक्त पदे असताना जसं की नगर परिषद अंतर्गत सीओ क्लास 1 चं पद आहे 188 जागा, क्लास 2 चं आहे त्यामध्ये 54 जागा आहेत आणि नगर परिषद गट ड आणि गट क जे आहे तर यामध्ये जवळपास मंजूर झालेली पदे 38,649 आणि भरली गेली 25,176। अजूनही म्हणजे याच्यामध्ये किती 13,483 एवढे पद काय रिक्त झालेले आहेत। एवढे पद यासाठी रिक्त आहेत। मग सुरुवातीला आपण जाणून घेऊ की नेमके किती पद आहेत आणि किती पद रिक्त आहेत। बघा की एकूण पदाचे बघता की स्थापत्य अभियंता आहे, विद्युत अभियंता पद आहे, त्यानंतर संगणक अभियंता आहे, पाणी पुरवठा जलनिस्तारण आहे, त्यानंतर लेखा परीक्षक, कर निर्धारक प्रशासकीय अधिकारी, अग्निशमन सेवा, स्वच्छता निरीक्षक, एवढे संपूर्ण पद आहे काय नगर परिषदे अंतर्गत भरली जाणारी पदे, संपूर्ण नगर परिषद अंतर्गत भरली जाणारी पदे। तर यामध्ये मंजूर पद होते अ ब क ड चे एकूण असताना की एकूण किती की मंजूर पदे 995 कोणते, स्थापना अभियंता विद्युत अभियंता 211 आहेत, संगणक अभियंता 247, पाणी पुरवठ्याचे 364, त्यानंतर लेखा परीक्षकचे 899 आणि 2072 कर निर्धारकचे अग्निशमनचे 471 आणि स्वच्छता निरीक्षकचे 627, असं एकंदर किती 5,886, लक्षात घ्या 5,886 एवढे काय मंजूर पद आहेत। कोणते अ ब क हे जे प्रवर्ग आहे याच्यामध्ये। आणि कार्यरत पद जर विचार केला, बघा मंजूर झालेले एवढे पद आहेत आणि कार्यरत पदे फक्त एवढे आहेत। मग याच्यामध्ये विचार केला 3,977 एवढे काय कार्यरत पद आहेत। रिक्त पदाचा जर विचार केला आपण तर रिक्त पद एकूण जवळपास किती अ संवर्गामध्ये 107 पदे आहेत, ब मध्ये 432 आणि क जे पद आहे लक्षात घ्या तर क मध्ये 1,330 एवढे पद आहेत आणि एकूण किती 1,869 एवढे काय याच्यामध्ये रिक्त पद आहेत। मग याची भरती क आणि ड ची भरती होणार आहे। तर यामध्ये हे जे पद आहेत तर यासाठी नेमका पगार किती असणार आहे, वेतन किती असणार आहे तर बघा जे काही महाराष्ट्र अभियांत्रिकी स्थापत्य सेवा गट क श्रेणीमध्ये असणारे पद आहे, अ ब क श्रेणीमध्ये असणार पगार आहे 41,800 ते किती 1,32,300 एवढे काय बेसिक स्वरूपाचे पद आहेत। याच्यामध्ये महत्वाचं असणार एक पद आहे जे की बघा महत्वाचे काही पद आहेत संगणक अभियंता, याची माहिती संपूर्ण काय तुम्हाला पीडीएफ मधून प्राप्त होते किती पद आहेत। फक्त याच्यामध्ये पेपरचा पद्धत बघितली की 25%, लक्षात घ्या 25% जे आहेत तर 25% काय संवर्गामध्ये राखीव असतील, संवर्गामध्ये काय 25% राखीव असणार आहेत। नगर परिषद अंतर्गत भरवण्याची पद आहेत। बघा की नेमकं याचा परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, बघा परीक्षेचं स्वरूप बघता मराठी आहे तुम्हाला याच्यामध्ये विषय, इंग्रजी आहे, सामान्य आणि बौद्धिक चाचणी। पेपर किती होतील यामध्ये विचार केला याच्यामध्ये 2 पेपर असतात। बघा 2 पेपर मध्ये पेपर पहिला हा तुमचा काय सर्वांसाठी समान असणारा, बघा सर्वांसाठी काय समान पेपर असेल आणि दुसरा काय विषयाशी निगडीत, बघा कोणता जो काही तुमचा विषयाशी निगडीत स्वरूपाचा तुमचा पेपर असणार आहे। म्हणजे एकूण तुम्हाला याच्यामध्ये पेपरला प्रश्न असतील 100, बघा 100 क्वेश्चन असणार आहेत 200 गुणांसाठी, 200 मार्कांसाठी तुम्हाला हे असणार आहेत। तर यामध्ये काय 25% एवढी निगेटिव्ह सिस्टीम आहे, नकारात्मक गुणदान पद्धती या परीक्षेसाठी लागू आहे। 15 प्रश्न तुम्हाला मराठी विचारले 30 मार्कांसाठी, इंग्रजीमध्ये 15 प्रश्न 30 मार्कांसाठी, सामान्य ज्ञान जो घटक आहे पेपर 1 मधला असणारा हा 30 मार्कांसाठी आणि बौद्धिक चाचणी म्हटलं की तुम्हाला याच्यामध्ये दोन्ही घटक आहेत, गणित बुद्धिमत्ता संपूर्ण घटक विचारले जात असतात। बघा 70 मिनिटं तुम्हाला पेपर 1 ला मिळणार आहे, संपूर्ण एमसीक्यू स्वरूपाचा पेपर आहे आणि दुसरा पेपर असणार प्रत्येक विषयाची वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळा पेपर 2 तुमच्या याच्यामध्ये असणार आहे। बघा याच्यामध्ये 40 प्रश्न 80 गुणांसाठी विचारले जातील, मराठी इंग्लिश मध्ये यासाठी 50 मिनिटं म्हणजे 7 आणि 5 12 120 मिनिटं म्हणजे काय 2 तास वेळ तुम्हाला याच्यामध्ये 2 तास तुम्हाला यासाठी हे मिळणार आहे। अशा प्रकारची काय ही पद्धती आहे। एवढं झाल्यानंतर नंतर काय नॉर्मलायझेशन सुद्धा तुमचं या परीक्षेच्या अंतर्गत होत असतं। बघा तसंच नगर परिषद या भरतीमध्ये अत्यंत महत्त्वाचं एक पद स्वच्छता निरीक्षक, सॅनिटरी इन्स्पेक्टरचे पद आहे। या संपूर्ण तांत्रिक घटकाची ई बुक्स नोट्स आपल्या
त्रिशा फाउंडेशन ऍप वर उपलब्ध आहे. संपूर्ण पेपर 2 तुमचा कव्हर होऊन जाईल. 149 मध्ये संपूर्ण नोट्स आहेत, संपूर्ण तांत्रिक घटक याच्यामध्ये कव्हर होतील. अडचण असली हा नंबर आहे. बाकी सर्व पदासाठी उपयुक्त जीएस जीकेचे एमसीक्यू येतं, हे तुम्हाला 29 रुपयामध्ये 1400 एमसीक्यू प्राप्त होतील. सर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणारे मराठी आहे आणि इंग्रजी आहे, तर दोन्ही सुद्धा नोट्स काय या ठिकाणी असणार आहे. आता सविस्तरपणे आपण याच्यामध्ये अभ्यास बसणार आहे. बघा अभ्यासक्रम बघताना जसं की मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रहावर दिवसेंदिवस प्रश्न विचारले जात आहेत. त्यानंतर वाक्यरचना आहे, म्हणी, वाक्प्रचारार्थ, उपयोग, उतारा प्रश्न, उतारा तुम्हाला याच्यामध्ये असणार आहे. त्यानंतर दुसरा विषय इंग्रजीमध्ये काय कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स आहे हा घटक, जसं की स्ट्रक्चर, ग्रामर आहे, लेटर आणि ईमेल रायटिंग, ऍडम फेस, त्यानंतर काय मीनिंग आणि कंपोजिशन, पॅसेज म्हणजे उतारा आहे तुम्हाला, हे तुम्हाला इंग्रजीमध्ये एवढं वाचायचं. मग जीएस जे असणार आहे 30 मार्कासाठी तुम्हाला इथं काय पर्यावरण हा विषय लक्षात घ्या. कोणता पेपर 1 मध्ये तुम्हाला पर्यावरण असणार आहे, जसं की मानव विकास पर्यावरण काय, पर्यावरण पूरक विकास काय, नैसर्गिक साधन संपत्ती, साधारण विशेषता, वनसंवर्धन, विविध प्रकारची प्रदूषके, पर्यावरण आपत्ती, पर्यावरण काय संवर्धन कार्यरत असणाऱ्या राज्य जागतिक संस्था ज्या आहेत याची सुद्धा काय पर्यावरणाची नोट्स आहे आपली 19 रुपयामध्ये लक्षात घ्या. 19 रुपयामध्ये त्रिशा फाउंडेशन ऍपवर नोट्स आहे. संपूर्ण पर्यावरणाचा घटक तुमचा इथं कव्हर होऊन जाईल. बघा दुसरं आहे की नेमकं गणित बुद्धिमत्तेमध्ये विचारताना काय बेरीज आहे, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी ज्या गोष्टी आहेत हे संपूर्ण काय तुम्हाला याच्यामध्ये विचारलं जाणार आहे. हे पेपर तुम्हाला दोन्ही भाषेमध्ये प्रश्न मिळतील, मराठीमध्ये सुद्धा असणार आहेत आणि इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा काय प्रश्न तुमचे या भरतीचे असणार आहेत. बघा त्यानंतर सामान्यामध्ये पुढचा घटक आहे की भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास आहे, विशेषतः महाराष्ट्राचा समाज सुधारक चळवळी असणारा. त्यानंतर विशेष महाराष्ट्राचा भूगोल आहे, भारताचा भूगोल अभ्यास आहे, त्यासोबत महाराष्ट्राचा भूगोल अभ्यास आहे. त्यानंतर पुढचा इकॉनॉमिक्स जो काही अर्थव्यवस्था आहे, विशेषतः महाराष्ट्राची चालू घडामोडी संदर्भात अर्थसंकल्पावर तुम्हाला पेपरला प्रश्न याच्यामध्ये विचारले जात असतात. बघा याच्या सुद्धा नोट्स आपल्या ऍपवर उपलब्ध आहे. माझं शिक्षण झालं MA इकॉनॉमिक्स, MBA फायनान्स, सेट PhD साठी सुद्धा पात्र आहे. बघा तर यामध्ये आयात निर्यात हा सुद्धा घटक आहे, विकास, राष्ट्रीय विकास सहकारी ग्रामीण बँकेची भूमिका काय, शासकीय अर्थव्यवस्था, बजेट संदर्भात, अर्थलेखा काय, परीक्षण इत्यादी, किंमत वाढीची चलन कारणे कोणते, हे संपूर्ण गोष्टी संपूर्ण तुम्हाला काय या विषयामध्ये विचारलं जाईल. एवढे टॉपिक तुम्हाला करायचे. बघा राज्यघटनेमध्ये, राज्यव्यवस्थेमध्ये भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास करायचा आहे. संसद काय, राज्य विधानमंडळ काय, राज्य व्यवस्थापन प्रशासन आणि त्यानंतर काय चालू घडामोडी, जागतिक, भारताच्या राष्ट्रीय, स्थानिक ज्या काही चर्चेत असणाऱ्या चालू घडामोडी याच्यावर तुम्हाला काय याच्यामध्ये पेपरला प्रश्न विचारणार. कोणता पेपर 1, पेपर 2 प्रत्येकासाठी काय वेगवेगळा असणार आहे. पेपर 1 सर्वांसाठी कॉमन असणार आहे, पेपर 2 सर्व वेगळा. बघा पात्रता याच्यामध्ये काय असतील, बघा पात्रता बघताना 12वी पासून लक्षात घ्या 10वी ते पदवी पर्यंत, बघा पदवीपर्यंत काय संपूर्ण पदे भरल्यातील. मग तत्सम तुमचं जे काही शिक्षण आहे त्या विषयाशी निगडीत स्वरूपामध्ये जे पद आहेत तर त्या पदासाठी तुम्ही काय इथं पात्र असणार आहे, त्या पदासाठी काय तिथं तुम्ही पात्र असणार आहे. काही जरी अडचण असली तुम्ही मला संपर्क करू शकता. हे दिलेला नंबर आहे, नोट्स वगैरे याच्यावर नंबर दिलाय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. मित्रांनो जी काही जाहिरात आहे तर ही जाहिरात जास्तीत जास्त एप्रिल ते मे महिन्यामध्ये येणं जास्तीत जास्त अपेक्षित आहे. जरी नाही आली तरी आतापासून पेपरच्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करून तयार असणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नीटपणे काळजी घ्या, नीटपणे अभ्यास करा.